नमस्कार श्रोते हो. कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई यातील भाग 5वा, घेतलेला वसा. 2 दिवसांनी मासिक सभा असल्यामुळे मी ऑफिसमध्ये बसून सभेचे मुद्दे तयार करीत होतो. दाराजवळ एक व्यक्ती उभी होती. मला पाहून ती म्हणाली, "मे आय कम इन सर?" मी म्हणाली, "यस, कम इन." ती व्यक्ती आत आली व माझ्यासमोर नम्रतेने उभं राहून म्हणाली, "सर, मी PN गडकरी, ADEI, जिल्हा परिषद ऑफिसमधून आलो आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांचा निरोप आहे. आपल्या शाळेची तपासणी पुढील आठवड्यात बुधवारी ठेवली आहे, हे त्याबाबतचे पत्र." मी ते पत्र घेतले. "आपण उभे का? बसा ना." PN गडकरी एका खुर्चीवर बसले. सेवकाने आणलेले पाणी घेतले. ते म्हणाले, "नवले साहेब, तुमचे ऑफिस खूपच छान आहे. स्वच्छ व टापटीप आहे. खिडक्यांना व दाराला पडदे, खाली कार्पेट, तसेच स्टाफरूमही छान व व्यवस्थित आहे. मला हे सर्व आवडले." मी म्हणालो, "आपण ज्या ठिकाणी काम करतो ती जागा स्वच्छ व प्रसन्न असेल तर काम करणाऱ्यांना उत्साह येतो व ते चांगले काम करतात. चहा घ्या. शाळेच्या तपासणीसाठी काय काय आवश्यक आहे ते मात्र मला सांगा." चहा झाल्यावर ते म्हणाले, "आमची 5-6 लोकांची टीम असेल. त्यात 2 अधिकारी, 2 नाझर व 2 ज्येष्ठ शिक्षक. तुमची शाळा छोटी असल्यामुळे शाळेची तपासणी 1 दिवसातच होईल. आम्ही सकाळीच येऊ. सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व मीटिंग होईल." त्यांनी एक यादी माझ्यापुढे ठेवून इतर कोणकोणत्या गोष्टी रजिस्टर हवे आहे हे सांगितले. त्यांनी माझा निरोप घेतला. प्रत्येक शिक्षण विभागात ADEI असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर असतात. त्यांना नाझर असेही म्हणतात. नाझर हे अधिकारी व शिक्षक यांच्यातील दुवा असतात. हे शिक्षकांच्या अडचणी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात, तसेच अधिकाऱ्यांच्या सूचना असल्यास शिक्षकांपर्यंत, मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवितात. गडकरी यांची राहणी साधी होती. कपडे स्वच्छ व व्यवस्थित होते. गळ्यात शबनम बॅग होती. बोलणे अतिशय नम्रतेने. नाझर असूनही गर्व नव्हता. आमच्या शाळेची तपासणी झाली. गडकरी व माझी अधूनमधून भेट होऊ लागली. आमच्या सुखदुःखाच्या गप्पा होऊ लागल्या व ते मला हळूहळू समजू लागले. आमच्या गावी एका रस्त्याला बडी सडक असे नाव आहे. हा रस्ता सरळ व लांबच लांब असल्यामुळे या रस्त्याचे नाव बडी सडक पडले. बडी सडकला एका भागातील वाड्यामध्ये श्री गडकरी राहायचे. एकदा त्यांनी चहा पाण्याला घरी बोलावले होते म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी जाऊन आलो. एक मोठा वाडा. त्या वाड्यात 7-8 खोल्या. एका खोलीत गडकरी राहायचे. पत्र्याची लांबट खोली, मध्यभागी पडदा टाकून 2 भाग केलेले. एक भाग बैठकीचा तर दुसरा भाग स्वयंपाकघराचा. त्यांनी वाड्यातील एका मावशीस बोलावले व चहा पोहे करून घेतले. आम्ही पोहे खाल्ले. मी त्यांना विचारले, "आपण एकटे कसे? आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले यापैकी कोणीच नाही?" गडकरी क्षणभर शांत बसले. नंतर म्हणाले, "नवले साहेब, माझे SSC DED झाले व मला प्राथमिक शिक्षक म्हणून एका खेड्यात नोकरी लागली. वडिलांनी माझे लग्न करून दिले. 6 महिने आमचा संसार झाला व एके दिवशी माझी पत्नी माहेरी गेली. ती परत आलीच नाही. म्हणाली, मला खेड्यात राहायचे नाही व शिक्षक नवरा नको. तिला सर्वांनी खूप समजावून सांगितले, तरी काही उपयोग झाला नाही. मलाही खूप दुःख झाले व रागही आला. मी ठरवले की आपण लग्न करायचे नाही, एकटेच राहायचे. आई सावत्र असल्यामुळे ती येत नाही. वडील अधूनमधून येतात." मी म्हणालो, "नंतरच्या काळात आपणासाठी काही स्थळं आली असतील ना?" गडकरी म्हणाले, "हो, आली. पण माझा निर्णय पक्का झाला होता. मी वसाच घेतला होता. आता या गोष्टीला 20 वर्ष झाली. शाळा, शिक्षक, अधिकारी हे माझं कुटुंब आहे. या सर्वांनी मला खूप प्रेम दिलं व देत आहेत. या वाड्यातील लोकही चांगली आहेत, सुखदुःखाला धावून येतात. सुरुवातीला मी एकटा व तरुण असल्यामुळे लोक दूर दूर राहायचे, शंकेच्या नजरेने पाहायचे, बोलणं टाळायचे. परंतु नंतर माझ्या वागण्याची, स्वभावाची, विचारांची सर्वांना कल्पना आली व त्यांचं सहकार्य मला मिळू लागलं. तसेच शिक्षकांचंही सहकार्य मिळू लागलं. सुरुवातीला मी एका खेड्यात नोकरीस होतो. माझं प्रमोशन झालं व मी जालना येथे स्थायिक झालो." पुढे ते म्हणाले, "नवले साहेब, आपण आपलं निरीक्षण एवढं करत नाही जेवढं आपल्या आजूबाजूचे लोक करतात. आपण कसे राहतो, कसे बोलतो, आपले विचार कसे आहेत, आपली नजर कशी आहे, हे ते सर्व पाहतात व आपणास कळत देखील नाही." मी म्हणालो,
आपण खरोखरच आदर्श नागरिक आहात. नाहीतर एकट्या माणसाचे जीवन किती एकाकी दुःखी कष्टी असते. पण तुम्हाला असे कधीतरी या गोष्टी जाणवल्या असतील? ते म्हणाले, नाही नवले साहेब, असे मला कधीच वाटले नाही. मी नेहमी अर्धा ग्लास भरलेला आहे हा विचार करतो. आणि एकदा आपण विचारपूर्वक निर्णय घेतला मग इतर विचार नाही येत. आज माझी प्रकृती चांगली आहे. अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे माझ्याबद्दल खूप चांगले मत आहे. ते सर्व मला त्यांच्याकडील लग्न कार्याला व इतर कार्यक्रमास आवर्जून बोलवतात. नातलगांकडे माझे जाणे येणे आहे. वेतन पुरेसे आहे. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळेलच. आणखी काय हवे एकट्या माणसाला? मी ज्या वाड्यात राहतो तेथील लहान लहान मुले माझ्या खोलीत येतात. आजोबा करतात. खोलीभर खेळतात. सण असल्यात वाड्यातील लोक मला आग्रहाने जेवायला बोलवतात. बराच वेळ झाला होता. मी गडकरींचा निरोप घेतला. पुढे शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांची भेट व्हायची. पुढे माझ्याकडेही शाळा तपासणीचे काम आल्यामुळे मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जायचो. त्यांचे सहकार्य मला मिळत गेले. वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावर PN गडकरी सेवानिवृत्त झाले. शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभ ठेवला व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मध्यंतरीचा बराच काळ गेला. कार्यबाहुल्यांमुळे मी गडकरींकडे गेलो नाही. एके दिवशी आमच्या शाळेतील शिक्षक श्री RR जोशी माझ्या घरी आले व म्हणाले, सर, गडकरी गेले. मला खूप वाईट वाटले. आम्ही लगेच त्यांच्या घरी गेलो. वाड्यातील शेजारी व शिक्षक यांच्या खोलीभोवती जमा झाले. गडकरी एका सतरंजीवर शांत झोपलेले आहेत असे वाटत होते. चेहऱ्यावर तेज व प्रसन्नता दिसत होती. शेजारी व शिक्षक रडत होते. कामवाल्या मावशीने आमच्याजवळ येऊन 2000 रुपये दिले व म्हणाली, बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे होते. साहेब म्हणाले होते की त्यांच्या मौतीला कामा येतील. परत एक शिक्षक पुढे आला व त्यांनीही गडकरीने त्यांच्याकडे ठेवलेले 2000 रुपये दिले. त्यांच्या उशीखालीही 1000 रुपये मिळाले. तसेच टेबलावरील पुस्तकाखालील 1000 रुपये मिळाले. असे 6000 गडकरींनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. जर पैसे ठेवलेले शिक्षक व मावशी गावास गेल्यास ऐनवेळी खोळंबा नको म्हणून पुस्तकाखाली व उशीखाली पैसे ठेवले होते. ते नेहमी म्हणायचे, माणसाकडे सर्व पर्याय असावेत. किती दूरदृष्टी होती त्यांची. आम्ही ते पैसे अनाथालयात त्यांच्या नावाने दिले व त्यांच्या अंत्ययात्रेचा व पुढील कार्यक्रमांचा सर्व खर्च शिक्षकांनी केला. गडकरी अनंतात विलीन झाले, पण कितीतरी सांगून गेले. फुले विविध रंगांची, विविध आकारांची व विविध सुवासांची असतात, तर काही फुले अगदी साधी असतात व त्याप्रमाणे त्यांचा दर्जा प्राप्त होतो. परंतु हीच फुले सुकल्यानंतर एकाच डस्टबिनमध्ये फेकली जातात. तसेच माणसांचे आहे. काही विविध गुणांनी संपन्न असतात, तर काही सौंदर्याने संपन्न असतात, तर काही पैशांनी संपन्न असतात, काही अगदीच साधी असतात. परंतु शेवटी मात्र सर्वांनाच एका ठिकाणी जावे लागते. तेथे मात्र कोणताही भेदभाव नसतो. लाकडेही तीच असतात आणि गोवऱ्याही त्याच असतात. तर हा आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.